गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग जो आहे त्याच्या आता जवळपास सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत, त्याचं प्राथमिक काम चालू आहे. मगाशी सांगितलं आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता, त्यानंतर एरोली ते कटई नाका 92% काम पूर्ण झालं आहे. आणि यासोबत हिंदू मिल स्मारक जवळपास 100% स्ट्रक्चरल काम पूर्ण झालेलं आहे. आता अंतर्गत सजावट आणि अर्थातच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य पुतळा, एवढं काम त्याचं बाकी आहे, तेही लवकरात लवकर करण्याचा आपला प्रयत्न आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हे जानेवारी 27 पर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण तंत्रज्ञानाच्या कामाची अंमलबजावणी करून ते देखील त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. आणि सूर्या पाणी पुरवठा योजना ही पण डिसेंबर 2026 पर्यंत आपण पूर्ण करणार आहोत. एकूण जर MSRDCचा विचार केला तर त्यातनंही 4,58,000 कोटीची कामं ही आपण हातामध्ये घेतली आहेत. मुंबईची जी मेट्रोची प्रकल्प आहेत, मुंबई मेट्रो प्रकल्प 90 किलोमीटर कार्यान्वित झालेला आहे. 111 किलोमीटरची कामं ही एकदम ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. त्यातलं प्रत्येक काम दरवर्षी 30, 40, 50 किलोमीटर पूर्ण होणार आहे. 84 किलोमीटर अजून निविदा त्याच्या काढलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. आणि 87 किलोमीटर हे DPR स्तरावर आहे. यामध्ये मेट्रो 2 असेल. आता मी सगळ्या मेट्रो सांगून आपला कदाचित वेळ घेऊ नये असं मला वाटतं, पण जवळपास मेट्रो 2, मेट्रो 2B, 3, 4, 4A, 5, 5-2, धामणकर नाका ते दुर्गाडी चौक म्हणजे भिवंडीपर्यंत आपल्याला मेट्रो नेतोय आपण. मेट्रो 6, मेट्रो 7, मेट्रो 7A, मेट्रो 8, मेट्रो 9, 10, 11, 12, 12A, 13, 14 अशा पद्धतीनं. आणि मला या गोष्टीचाही आनंद वाटतो की इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, इतक्या अडचणी आल्या, पण मेट्रो बंद असल्याची एकही बातमी आली नाही. आणि अंडरग्राऊंड मेट्रोमध्येही कुठेही पाणी शिरलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपण हे काम करतो. काही नवनगरं आपण या सगळ्या रायगडच्या भागामध्ये तयार करतो, ज्याला आपण तिसरी मुंबई म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय. आणि आपला प्रयत्न असा आहे की हा जो काही आपला उत्तम ते विरार ही जी सी लिंक आहे त्याच्या पलीकडे कोरे हा जो बीचचा भाग आहे, कोरे त्या भागामध्ये आपल्या देशातलं पहिलं ऑफशोर एअरपोर्ट म्हणजे मुंबईचं तिसरं एअरपोर्ट आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि हा जो काही उत्तम विरार लिंक आहे ती लिंक तिथपर्यंत जाणार आहे. आता एकीकडे हे एअरपोर्ट आहे, दुसरीकडे मल्टी मॉडेल कॉरिडॉर आहे, तिसरीकडे जो नवीन रस्ता गुजरातमध्ये येणारा तो रस्ता आहे, आणि चौथीकडे आपल्या बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे. एक अशी व्यवस्था या ठिकाणी उभी होते आहे. चौथी मुंबई त्या ठिकाणी उभी होईल. चौथी मुंबई ही आपण त्या ठिकाणी तयार करू आणि एक आधुनिक अशा प्रकारची मुंबई असेल. मला एक आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की खरं म्हणजे जर या MMR रिजनमध्ये आपल्या वेगवेगळ्या एजन्सीजनी हातात घेतलेले आणि नियोजित केलेले कामं जर आपण बघितले, MMRDA, सिडको, महानगरपालिका, MSRDC, म्हाडा, SRA, पोर्ट, वॉटर टॅक्सी आणि MMRCL या सगळ्याचा जर आपण विचार केला तर आता सुरू असलेल्या प्रकल्पांची किंमत आहे 6,14,871 कोटी. आणि जी सुरू होण्याच्या स्टेजमध्ये आहेत पुढच्या 3 वर्षामध्ये वेगवेगळ्या स्टेजवर जी असतील ती आहेत 6,11,836 कोटी. म्हणजे एकूण 12,26,707 कोटी रुपये. आणि या सगळ्या ही जी काही कामं आहेत या कामांचं फायनान्शियल क्लोजर केलं आहे. त्याचे जिथे कर्ज घेतलेले आहेत त्याच्या सर्व्हिसिंगची व्यवस्था आपण उभी केलेली आहे. माझा दावा आहे देशातल्या कुठल्याच मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये एवढी कामं नाहीत
जेवढे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये आज कामं चाललेली आहेत. जयंत पाटील साहेब, आपण कांदळवनाबद्दल त्या ठिकाणी बोललात, खरोखर महत्त्वाचं आहे. कांदळवन आहे तर मुंबई वाचेल, किनारपट्टी वाचेल. आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो, कारण हे खरं आहे. आपल्याला कोस्टल रोड करता कांदळवन कापावं लागलं, नॉर्थ कोस्टल रोड करता कापावं लागलं, पण सातत्याने केवळ कंपेन्सेटरी नाही तर ॲडिशनल कांदळवन आपण लावण्याचं या ठिकाणी साधारण गेल्या 10 वर्षात सातत्याने प्रयत्न केला आहे. आणि म्हणून ते कमी नाही झालं. 2021 साली आता आपल्याकडे जे डेटा आहे हा केंद्र सरकारचा डेटा आहे. 302.70 चौरस मीटर होतं ते 315.9 चौरस मीटर, म्हणजे 12.39 चौरस किलोमीटर, मीटर नाही 12.39 चौरस किलोमीटर